दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता, स्वच्छता आणि आरोग्यपूर्ण शैक्षणिक वातावरणाच्या दृष्टीने ॲमेरॉक मायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाडोशी आणि खाड्याची वाडी येथे नवीन स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात आले। या उपक्रमामुळे दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे। या कार्यक्रमास ॲमेरॉक कंपनीतर्फे HR मॅनेजर श्रीमती अमृता बिर्ला आणि ग्लोबल प्रोडक्ट मॅनेजर हर्षल कौर उपस्थित होते। सेवा सहयोग तर्फे अनिल पाटील तर ह्युमॅनिटेरियन्स ग्रुपतर्फे माधव जोशी, श्रीमती मैथिली गोखले आणि जयंत ओक यांनी उपस्थिती लावली। मुकेश राजळे आणि शिवराम नरवटे हेही कार्यक्रमास उपस्थित होते। आळवण केंद्राचे केंद्रप्रमुख केवारे यांनी दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षिकांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचे आभार मानले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गीते सर, खराडे सर, सोनवणे मॅडम आणि आहेर सर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य भरत गुंड यांचीही उपस्थिती होती। विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा उभारण्यासाठी सामाजिक संस्था आणि उद्योग समूहांनी केलेल्या या योगदानाचे उपस्थितांनी कौतुक केले। सर्वप्रथम आज आमच्या विद्यार्थ्यांसाठी जी वास्तू आमच्यासाठी दिली ही खूप अनमोल आहे। खरं तर शासनाकडून येणारा निधी आणि शासनाकडून येणारी मदत ही खूप कमी स्वरूपाची असते। त्यावेळेस बंधन येत असतात, त्यावेळेस अशी तुमच्यासारखी सेवाव्रत असलेली माणसं जेव्हा एकत्र येतात आणि त्यांच्या माध्यमातून अशी चांगली वास्तू आमच्या जिल्हा परिषद शाळांना जेव्हा उभारली जाते त्यावेळेस खूप असं मन भरून येत असतं। आणि यासाठी आदरणीय खराडे सरांनी खूप मेहनत घेतली। साहेबांची कंटिन्यू सातत्यात संपर्कात राहून आणि हे काम आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक नामी सुलभ अशी सुविधा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद। आदरणीय केवारे सरांमार्फत मी खूप धन्यवाद मानतो। थँक्यू। यांचे आभार। आणि आज आपण या समारंभासाठी इथं आहोत की जे वॉशरूम किंवा स्वच्छतागृह बांधणे, सो हा एक उपक्रम ज्या दृष्टीकोनाने आम्ही इपिरॉक कंपनीने मानला आहे किंवा चालू केला आहे की आज आपण बघतो की इन्फेक्शन हा प्रकार किंवा स्वच्छता हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आहे। सो या सर्व गोष्टी, मुलांचे आरोग्य, इव्हन शिक्षक मंडळी किंवा काही महिला वर्ग असतात शिक्षक, या सर्वांचे आरोग्य जे आहे ह्या आरोग्यासाठी ही जी गोष्ट आहे खूप महत्त्वाची आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आपण इपिरॉक या माध्यमातून हा एक प्रोग्राम राबवला आहे। फक्त आमची एवढीच एक विनंती आहे की जसं आम्ही आता हे हँडओव्हर करतोय तर इथून पुढची जी वाटचाल आहे ह्या पर्टिक्युलर स्वच्छतागृहाची, हा स्वच्छता मेंटेन ठेवणं किंवा तसंच कंटिन्यू ठेवणं ही तेवढीच जबाबदारी शाळेची पण आहे। ती माझी शाळेच्या पूर्ण सर्व विद्यार्थी आहे आणि शिक्षक वर्ग यांना ही विनंती राहील। आणि दुसरी गोष्ट, सेफ्टी हा पहिला कन्सर्न आहे की जिथे सेफ्टीचा एरिया आहे तर आपण सेफ्टी पण तिथं तेवढीच पाळली गेली पाहिजे। आपली जी कॉन्ट्रॅक्टर टीम आहे यांना मी मागच्या वेळेस म्हटलं होतं की अँटी स्लिपरी पॅड तिथे आपण बसवायचे, तर ते मी बसवून घेण्याची तो माझा पर्सनल फॉलोअप राहील की तो आपण बसवून घ्यायचा आहे। ओके, की आपले लहान लहान विद्यार्थी तिथे जाणार आहे, ओलावा राहील, तर ती गोष्ट आपण नक्कीच करून घेऊया। ओके, तेवढी फक्त सर्वांनी काळजी घ्यावी। आणि खूप खूप आनंद वाटला या शाळेत येऊन आणि नक्कीच आम्ही पुन्हा येऊ। अतिशय गरीब पाड्यावरची मुलं आहे। त्याने एका मुलीने उल्लेखही केला सर की इथे मला नाही वाटत एखाद्या सरकारी नोकरदाराचा विद्यार्थी इथे शिकत असेल, मुलगा इथे शिकत असेल। सर्व मोलमजुरी करणाऱ्या शेतकरी कुटुंबातली मुलं आहेत आणि त्यांना अशा सुविधा आपण उपलब्ध करून देत आहे जसं सरांनी सांगितलं। आणि माझ्या सहकारी बांधवांनी मागणी केली की मला भिंत पाहिजे, संरक्षक भिंत पाहिजे। मला ज्ञानेश्वरांची आठवण झाली, त्यांनी पसायदान मागितलं। आता विश्वात्मके देवे यांनी वाग्यज्ञ तोष आहे, जो काही ज्याला जे काही मनात इच्छित त्याला ते मिळावं। आणि दुसऱ्यासाठी मागणं सर ही याच्यासाठी आपलं मन उदार असावं लागतं। आपण स्वतःसाठी भरपूर मागू शकतो की देवा मला हे दे ते दे, पण माझ्या मुलांसाठी हवं आहे, त्याची पूर्तता आपल्याकडून झाली तरी आम्हाला आनंद आहे। नाही म्हणजे आपल्या मर्यादा असतील तरी आम्हाला आनंद आहे। आपल्या सारख्या अनेक संस्था अजून कार्यरत काम करतात।
दिलं आनंद आहे, जे मिळालं असं म्हणतात ना, दिलं आणि आणखी मागणं ते नाही. वेगळं वाटतं. म्हणून हे माझे वर्डिंग पण ही आहे. पुढची वाटचाल हा, यापुढे आपल्याला शक्य झाल्यास ते करावं. आम्ही एक टप्पा पार पडला, आम्हाला ओके, पुढच्या सर. टप्प्यावर जायचं. ओके, ते आमच्यासाठी आम्ही त्या दृष्टिकोनातून तर पुनश्च एकदा शिक्षण विभागाच्या वतीने सर मी आपले आभार मानतो आणि सर्व मान्यवरांची नावं न घेता सर्व डायसवरचे मान्यवर असतील, कॉन्ट्रॅक्टर बंधू असतील, शिक्षक असतील, पत्रकार बंधू आमचे असतील, आमच्या शाळेचे सहकारी शिक्षक असतील, दोन्ही शाळांचे शिक्षक, पालक असतील, पालक, ग्रामस्थ, SMCचे कमिटीचे मेंबर, सर्वांच्या वतीने आपले पुनश्च एकदा त्रिवार आभार मानतो आणि 2 शब्दामध्ये संपवतो. या नव्या स्वच्छतागृहांमुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार असून शिक्षणास पूरक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, नाशिक.